नमस्कार मित्रांनो, श्रीशास्त्राच्या अत्यंत अचूक आणि हसत खेळत मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या लाडक्या दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्यामध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र आपणा सर्वांचे प्रेमाने स्वागत करतो. आज दिनांक 29 ऑगस्ट 2026. आज चंद्र कुंभ राशीमध्ये असून नक्षत्र आहे पूर्वा भाद्रपदा. तर चंद्राचे हे भ्रमण आपल्या 12 राशींना आणि 27 नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आलंय हे जाणण्यासाठी आपण चालू करूयात आजचे नक्षत्र तसेच राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. चंद्र तुमच्या लाभाच्या भावात आहे. आज तुम्ही एकदम स्मार्ट इन्व्हेस्टर आहात. मित्रांसोबत किंवा ग्रुपमध्ये वावरताना तुम्ही एकदम निष्पाप असल्यासारखे वागाल, पण आतून यात माझा काय फायदा हा हिशोब तुमचा पक्का असेल. आज मोठ्या ओळखींचा अनपेक्षित आर्थिक फायदा तुम्हाला मिळू शकतो. अश्विनी नक्षत्र आज धोका आहे. आज फायद्याच्या नादात मित्रांना उसने पैसे देणे किंवा मोठी आर्थिक रिस्क घेणे पूर्णपणे टाळा. आज काळजी घ्या. भरणी नक्षत्र आज तुमचे ठरवलेले आर्थिक टार्गेट आणि व्यावसायिक डील 100% यशस्वी होतील. कृतिका नक्षत्र आज लाभाच्या ठिकाणी किंवा ग्रुपमध्ये क्षुल्लक पैशावरनं इगो किंवा क्लॅश पूर्णपणे टाळा. वाद वाढवू नका. वाणीवर नियंत्रण ठेवा. मेष राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या लॅपटॉपच्या बॅगेत किंवा पर्समध्ये चंदनाच्या लाकडाचा एक छोटा तुकडा पिवळ्या धागाने बांधून नक्की ठेवा. नफ्यात अनपेक्षित वाढ होईल. वृषभ राशीला चंद्र आज 10व्या घरातून फळे दिल. आज ऑफिसमध्ये तुमचे दोन चेहरे दिसतील. टेबलवर बसल्यासारखे तुम्ही एकदम रिलॅक्स आणि काम न केल्यासारखे वाटाल, पण प्रत्यक्षात तुमचे काम मशीन सारखे फास्ट सुरू असेल. बॉस तुमच्या या छुप्या टॅलेंटवर आज एकदम इम्प्रेस होईल. राजकारणात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत भारी आहे. कृतिका नक्षत्र आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी क्रेडिट घेण्यावरनं किंवा उधारी आणि उसने देण्यावरनं वाद आणि इगो पूर्णपणे टाळा. आज शब्द वापरताना आणि व्यवहार करताना जपून करा. रोहिणी नक्षत्र आज नोकरीतले तुमचे स्थान आणि ऑफिसमध्ये तुमचे काम सुरक्षित राहील. मृग नक्षत्र आज अचानक कामाच्या ठिकाणी एखादा तांत्रिक बिघाड किंवा धावपळ सतावू शकते. आज थोडं सावध राहा. वृषभ राशीसाठी उपाय आहे. आज कामाला सुरुवात करण्यापूर्वी खिशात एक दालचिनीचा तुकडा पांढऱ्या कागदात गुंडाळून ठेवा. ऑफिसमधील तुमचे वर्चस्व अबाधित राहील. मिथुन राशीसाठी चंद्र आज 9व्या भावात आहे. आज तुम्ही एकदम आधुनिक तत्वज्ञानी व्हाल. देवावर विश्वास ठेवाल, पण तोही एकदम लॉजिकल पद्धतीने. एखाद्या प्रवासात तुम्हाला आज खूप गोड बोलणारी पण आतून वेगळी असणारी माणसे भेटू शकतात. आज लांबच्या प्रवासातून तुम्हाला खूप भारी अनुभव आणि नशिबाची उत्तम साथ मिळेल. मृग नक्षत्र आज प्रवासात किंवा नवीन कामात अचानक कटकट येऊ शकते. प्लॅनिंग व्यवस्थित करा आणि काळजी घ्या. आद्रा नक्षत्र आज नशिबामुळे अनपेक्षित धनलाभ किंवा प्रवासातून मोठा आनंद मिळू शकतो. पुनर्वसू नक्षत्र आज प्रवासात किंवा नशिबावरती अवलंबून राहताना ओव्हर थिंकिंग करून कन्फ्यूज होऊ नका. डोकं शांत ठेवून काम करा. मिथुन राशीसाठी उपाय आहे. आज घराच्या बाहेर पडताना नाभीवरती शुद्ध गाईच्या तुपाचा एक थेंब नक्की लावा. भाग्याचा मार्ग मोकळा होईल आणि प्रवासात शांतता राहील. कर्क राशीला चंद्र आज 8व्या भावातून फळे देईल. 8वा चंद्र आणि पूर्वा भाद्रपदा नक्षत्र. मित्रांनो, आज तुम्ही एकदम इन्व्हेस्टिगेटर मोड मध्ये आहात. समोरच्या माणसाच्या मनात काय चाललंय हे तुम्ही त्याचा चेहरा पाहून ओळखाल. आज स्वतःचे सिक्रेट्स कोणालाही सांगू नका. अचानक कुठून तरी अडकलेला टॅक्स किंवा विम्याचा पैसा आज आपल्याला हातात मिळू शकतो. पुनर्वसू नक्षत्र आज 8व्या चंद्राच्या धावपळीत जास्त ओव्हर थिंकिंग करून स्वतःला थकवून घेऊ नका. पुष्य नक्षत्र आज 8व्या चंद्राच्या संकटात साक्षात ईश्वराची आणि नशिबाची व्हीआयपी साथ मिळेल. आजचा दिवस उत्तम जाईल. अश्लेषा नक्षत्र अडचणीच्या वेळी किंवा रिसर्चच्या कामात आज मित्रांची योग्य साथ मिळेल. आजचा दिवस उत्तम जाईल. कर्क राशीसाठी उपाय आहे. आज एका लाल रंगाच्या कपड्यात 3-4 काळे मिरीचे दाणे बांधून खिशात ठेवा. 8व्या चंद्राचा धोका आणि नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे लांब राहील. सिंह राशीच्या लोकांनो, चंद्र 7व्या भावात आहे. आज तुमचा पार्टनर एकदम ड्युअल मोड मध्ये असेल. बाहेरच्या लोकांसमोर ते एकदम शांत आणि समजूतदार वागतील आणि घरात आल्यावरती तुमच्यावर रुबाब गाजवतील. भागीदारीच्या बिझनेसमध्ये आज समोरच्या क्लायंटच्या गोड बोलण्यावरती न जाता फक्त कागदपत्रांवर विश्वास ठेवा. आज व्यवहार करताना काळजी घ्या. मग हा नक्षत्र आज भागीदारीत किंवा नवीन करार करणे, मोठी रिस्क घेणे किंवा पार्टनरशी वाद घालणे पूर्णपणे टाळा. आज धोका आहे. आज कोणतेही महत्वाचे काम किंवा कोणावरही विश्वास ठेवू नका. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आज भागीदारीत किंवा नात्यात तुमचे निर्णय 100% अचूक आणि यशस्वी ठरतील. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आज जोडीदाराशी किंवा भागीदाराशी क्षुल्लक कारणावरनं इगो क्लॅश टाळा. डोकं शांत ठेवा आणि काळजी घ्या. सिंह राशीसाठी उपाय आहे. तुमच्या रुमालावर थोडेसे केवड्याचे जल नक्की शिंपडा. पार्टनरचा राग शांत होईल आणि बिझनेस डील यशस्वी होईल. कन्या राशीसाठी चंद्र आज 6व्या भावात आहे. आज तुम्ही तुमच्या विरोधकांना स्माइलिंग असिसन म्हणजेच हसत हसत मारणारे असेच संपवाल. तुम्ही त्यांच्याशी भांडणार नाही, उलट इतकं गोड बोलाल की ते स्वतःहून माघार घेतील. आज ऑफिसमधील फाईल्स आणि कामाचे प्लॅनिंग एकदम गुप्त ठेवा. पोटाची आणि ऍसिडिटीची काळजी घ्या.
बाहेरचे अन्न आज शक्यतो घेऊ नका. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आज कामाच्या ठिकाणी विरोधकांशी किंवा सहकाऱ्यांशी शाब्दिक वाद किंवा अहंकार टाळा. हस्त नक्षत्र आज विरोधकांपासून आणि आजारांपासून तुमचे संरक्षण 100% होईल. चित्रा नक्षत्र आज अचानक एखादा खर्च किंवा कामाच्या ठिकाणी तांत्रिक धावपळ सतावू शकते. आज थोडं सावध राहा. कन्या राशीसाठी उपाय आहे, आज कामाला सुरुवात करताना एक छोटासा गुळाचा खडा खाऊन पाणी प्यावे. पोटाचे आरोग्य आणि ऑफिसमधील राजकारण दोन्ही शांत राहील. तूळ राशीला चंद्र आज 5व्या घरातून फळ येतील. आज तुमचे डोके 2 वेगळ्या दिशांनी एकाच वेळी चालेल. शेअर मार्केटमध्ये तुम्ही एकाच वेळी बाय आणि सेल करून नफा कमवण्याची हुशारी दाखवू शकतात. मुले आज घरात एकदम साळसूद वागतील, पण आतून त्यांनी काहीतरी खोडी केलेली असेल. आज क्रिएटिव्हिटी एकदम टॉपला असेल. आज व्हिज्युअलायझेशन पण चांगले असेल. त्यामुळे आज कला क्षेत्रातील लोकांसाठी उत्तम दिवस आहे. चित्रा नक्षत्र आज मनोरंजनाच्या किंवा अभ्यासाच्या वेळी अचानक एखादी कटकट येऊ शकते. प्लॅनिंग नीट करा आणि काळजीपूर्वक काम करा. स्वाती नक्षत्र आज तुमच्या हुशारीमुळे आणि प्लॅनिंगमुळे अनपेक्षित मोठा धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आजचा दिवस उत्तम जाईल. विशाखा नक्षत्र एका शेअरवरती किंवा मुलांच्या बाबतीत अतिविचार करून स्वतःला कन्फ्यूज करू नका. मुलांशी व्यवस्थित बोला, त्यांना समजून घ्या आणि काळजी घ्या. तूळ राशीसाठी उपाय आहे, आज तुमच्या पाकिटात एक छोट्या पिवळ्या कागदात पिवळ्या मोहरीचे काही दाणे बांधून ठेवा. बुद्धीची गती अचूक आणि स्थिर राहील. वृश्चिक राशीसाठी चंद्र आज 4थ्या घरात आहे. आज घरात तुम्हाला सगळं शांत दिसेल, पण आतल्या आत कुटुंबात प्रॉपर्टीवरून किंवा एखाद्या जुन्या विषयावरून कोल्ड वॉर सुरू असेल. आईच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. घराच्या दुरुस्तीचे काम आज काढले तर बजेट बाहेर जाऊ शकते. घरात आज शांतता ठेवण्यासाठी स्वतः थोडे मुत्सद्दी म्हणजे डिप्लोमॅटिक वागा आणि सर्वांची काळजी घ्या. विशाखा नक्षत्र आज घरातील छोट्या छोट्या गोष्टींवरनं अतिविचार करून टेन्शन करून घेऊ नका. अनुराधा नक्षत्र आज घरगुती कामात आणि सुखामध्ये साक्षात भाग्याची आणि ईश्वराची VIP साथ मिळेल. ज्येष्ठा नक्षत्र आज घरातील कामे उरकण्यासाठी किंवा मानसिक शांततेसाठी मित्रांची उत्तम साथ लावेल. आजचा दिवस उत्तम जाईल. वृश्चिक राशीसाठी उपाय आहे, आज घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवरती थोडेसे गंगाजल किंवा शुद्ध पाणी शिंपडा. घरातील सर्व नकारात्मक कोल्ड वॉर शांत होईल. धनुराशीच्या लोकांनो, चंद्र पराक्रमाच्या भावात आहे. आज तुम्ही कम्युनिकेशन स्किल मध्ये एकदम मास्टर माइंड असाल. तुम्ही एखादा ईमेल किंवा मेसेज असा ड्राफ्ट कराल की समोरच्याला तुमचे काम करावेच लागेल. भावंडांसोबत आज एकदम गोड बोलून तुम्ही तुमचे काहीतरी सिक्रेट काम काढून घ्याल. प्रवासात आज खूप भारी अनुभव येतील आणि आजचा दिवस सुरेख जाईल. मूळ नक्षत्र आज प्रवासात अतिघाई करणे किंवा डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवणे अजिबात टाळा. आज विघ्न येऊ शकते. आज काळजी घ्या. आज धोका आहे. आज काळजी घेणे आवश्यक आहे. पूर्वाषाढा नक्षत्र आज तुमचे सर्व धाडसी निर्णय, ईमेल्स आणि महत्वाचे कम्युनिकेशन 100% यशस्वी ठरतील. आजचा दिवस उत्तम जाईल. उत्तराषाढा नक्षत्र आज संपर्कात किंवा शेजारच्याशी क्षुल्लक कारणावरून होणारे गैरसमज किंवा इगो किंवा मतभेद टाळा. वाणीवर नियंत्रण ठेवा. धनुराशीसाठी उपाय आहे, आज उजव्या हाताच्या करंगळीजवळ थोडेसे अत्तर लावा. संवादातील तुमचा प्रभाव आणि यश कोणीही रोखू शकत नाही. मकर राशीसाठी चंद्र आज पैशाच्या भावात आहे. आज तुम्ही एकदम डबल अकाउंटंट व्हाल. लोकांना सांगताना तुमचा बँक बॅलन्स 0 असेल, पण प्रत्यक्षात तुम्ही मोठी सेव्हिंग केलेली असेल. कुटुंबात आज तुम्ही एकदम गोड बोलून सर्वांचे मन जिंकाल आणि स्वतःचे खिसे घट्ट ठेवाल. खाण्याच्या बाबतीत आज डाएटचा विचार कराल, पण समोर आलेले चमचमीत पदार्थ खाऊनच उठाल. उत्तराषाढा नक्षत्र आज कुटुंबात आणि जेवणाच्या टेबलवर कोणाशी शाब्दिक वाद किंवा मतभेद करू नका. काळजी घ्या. श्रवण नक्षत्र आज तुमचा बँक बॅलन्स आणि कौटुंबिक वातावरण एकदम सुरक्षित राहील. धनिष्ठा नक्षत्र आज अचानक एखादा वायफळ खर्च किंवा कुटुंबात कटकट सतावू शकते. थोडे सावध राहून काम करा. मकर राशीसाठी उपाय आहे, तुमच्या तिजोरीत किंवा पाकिटात चांदीचे नाणे कच्च्या दुधाने धुवून ठेवा. पैशाची गळती थांबेल आणि कुटुंबात गोडवा राहील. कुंभ राशीला चंद्र थेट तुमच्याच राशीमध्ये आहे आणि नक्षत्र पूर्वा भाद्रपदा आहे. आज तुम्ही या चित्रपटाचे मुख्य सस्पेन्स हिरो आहात. आज तुमचे व्यक्तिमत्व अत्यंत गूढ आणि आकर्षक असेल. सगळे तुमच्याकडे सल्ले मागायला येतील, पण तुम्ही त्यांना एकदम डिप्लोमॅटिक उत्तरे द्याल. तुमच्या मनात काय चाललं हे आज कोणालाच समजणार नाही. आज तुम्ही थोडं सेल्फिश वागत आहात. धनिष्ठा नक्षत्र आज अचानक कामाची धावपळ किंवा कटकट सतावू शकते, त्यामुळे डोके थोडे शांत ठेवा. शततारका नक्षत्र आज तुमच्या व्यक्तिमत्वाचा आणि स्माईलचा प्रभाव पडेल, ज्यामुळे अनपेक्षित यश किंवा धनलाभ होऊ शकतो. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र स्वतःच्या लुकवरती किंवा भविष्याबद्दल अतिविचार करून गोंधळून जाऊ नका. डोकं शांत ठेवून निर्णय घ्या. कुंभ राशीसाठी उपाय आहे, आज कपाळावरती किंवा गळ्यावरती पांढऱ्या चंदनाचा एक हलका टिका नक्की लावा. विचार एकदम स्थिर राहतील आणि ओरा पॉझिटिव्ह राहील. मीन राशीला चंद्र आज 12व्या घरातून फळे देईल. आज तुम्हाला लोकांच्या गर्दीचा प्रचंड कंटाळा येईल. मला झोपायचं असं सांगून तुम्ही बेडरूम मध्ये लॅपटॉपवर वेब सिरीज बघत बसाल.
परदेशातील क्लायंट सोबत काम करणाऱ्यांना आज एकदम हुशारीने काम काढावे लागेल. अचानक एखादा मोठा ऑनलाईन खर्च येऊ शकतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना विचारपूर्वक करा. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आज एकांतात किंवा खर्चाच्या वेळी जास्त ओव्हर थिंकिंग करून स्वतःला मानसिक ताण येईल असे वागू नका. डोकं शांत ठेवून महत्वाचे निर्णय घ्या. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आज परदेशाच्या किंवा ऑनलाईनच्या कामात साक्षात भाग्याची आणि ईश्वराची व्हीआयपी साथ मिळेल. आजचा दिवस उत्तम जाईल. रेवती नक्षत्र आज अडचणीच्या वेळी किंवा एकांताच्या कामात योग्य मित्रांची उत्तम साथ मिळेल आणि अडचणीतून नक्कीच बाहेर याल. मीन राशीसाठी उपाय आहे. आज एका छोट्या पांढऱ्या कागदात 3 अख्खे हिरवे मूग बांधून तुमच्या जवळ ठेवा. 12व्या चंद्राचा मानसिक त्रास आणि विनाकारण खर्च पूर्णपणे टळेल. तर मित्रांनो, हा होता 29 ऑगस्टचा 2 चेहरे आणि हुशारीचा एकदम फ्रेश आणि 100% अचूक नक्षत्रांचा लेखाजोखा. आज तुम्ही तुमच्या कामात कशी स्मार्टनेस दाखवली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या श्रीशास्त्र परिवारामध्ये सामील होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण उद्या पुन्हा भेटू उद्याच्या दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्यामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. राधे कृष्ण.